हे गाइज, वेलकम टू इंजिनियर जिम वालाज. आपल्या सोबत आहे आज ओम सर आणि त्यांचा इंटरव्ह्यू घ्यायचं रिझन असं आहे की त्यांनी त्यांच्या लाईफमध्ये आपल्या जिमला येऊन ट्रान्सफॉर्मेशन केलेलं आहे. तर आज आपण त्यांनाच क्वेश्चन विचारू. सर, तुम्ही आपल्याकडे कधी जिम जॉईन केली ती? सप्टेंबर मध्ये केली. सप्टेंबर मध्ये सरांनी जिम जॉईन केली ती. सरांचा आवाज खूप स्लो येत असेल कारण ते फर्स्ट टाइम लाईफ मध्ये इंटरव्ह्यू देत आहे. सर, एकदम तुम्ही रिलॅक्स राहा आणि मोठ्या आवाजात बोला, आपल्या पब्लिकला ऐकू पण गेलं पाहिजे. सप्टेंबर ते आता कोणता महिना चालू आहे सर? आता एप्रिल. सप्टेंबर मध्ये तुमचं वेट किती होतं सर? 82 वेट होतं त्यांचं आणि फुल फॅटी होते. आता सर तुमचं वेट किती आहे? 72 वेट आहे. तर तुम्ही थंबनेलला त्यांचं ट्रान्सफॉर्मेशन बघितलंच असेल. म्हणजे एवढं 6 मंथ्स मध्ये त्यांनी 10 kg फॅट लॉस करून मसल मेंटेन ठेवलेलं आहे. हे पॉसिबल आहे. सर, तुम्ही याच्यासाठी काय काय मेहनत घेतलेली आहे? काय कॅलरी डेफिसिट म्हणजे काय सर? आपल्या पब्लिकला सांगा, आपली मराठी पब्लिक आहे त्यांना कळायला पण पाहिजे. बेसिकली कॅलरी डेफिसिट म्हणजे जेवढं आपल्याला रोज कॅलरीज लागत आहे त्यापेक्षा कमीत कमी 400 ते 500 कॅलरीज रोज कमी खाल्लं त्याला कॅलरी. रोज जेवढ्या कॅलरीज लागतात, कॅलरीज म्हणजे खाणं, तर ते मेंटेन ठेवायचं पब्लिक. सर, अजून काय केलं तुम्ही? अजून हाय प्रोटीन डाएट ठेवली. हाय प्रोटीन डाएट. आपल्या इंडियन फूड मध्ये प्रोटीन कमी असतं. आपण खातो काय? भाजी, भात, भाकर, बस. प्रोटीन कुठे? प्रोटीन कशातून भेटतं सर? वे प्रोटीन किंवा पनीर, सोया, एग्स, चिकन, मीट या सगळ्या गोष्टींमधून आपल्याला हाय प्रोटीन भेटतं. तर हाय प्रोटीन डाएट ठेवायचं आहे आपल्याला. सर, अजून काय केलं तुम्ही? डाएट आणि अजून हाय इंटेन्सिटी एक्सरसाइज आणि प्लस कंपाऊंड मुवमेंट्सवर जास्त फोकस केला. सरांनी सांगितलेलं हाय इंटेन्सिटी एक्सरसाइज. सर, त्याचा अर्थ आपल्या पब्लिकला सांगा. हाय इंटेन्सिटी एक्सरसाइज म्हणजे वर्कआउट, जिम मध्ये वेट्स वगैरे उचलणं. म्हणजे सरांनी हेवी वर्कआउट केलेला आहे. खूप 2-2, 2.5 तास डेली ते वर्कआउट करायचे. डाएट, वर्कआउट आणि रेस्ट किती राहायचं सर तुमचा? रेस्ट प्रॉपर रेस्ट घ्यायचो. दुपारी वगैरे पण रेस्ट घ्यायचो. सर आहे प्रॉपर भुसावळचे, अमरावतीचे नाशिकला एज्युकेशन साठी आले होते. सर, आपलं एज्युकेशन काय आहे ते पण सांगा पब्लिक. मी BSc करतो. BSc करताय सर, हॉटेल मॅनेजमेंट. ते करता मेसचं खाऊन सुद्धा त्यांनी अशी बॉडी बनवलेली आहे. तर खूप सारे पब्लिक आपली हॉस्टेलची असते, ते बोलतात सर आम्ही मेस जॉईन केली, आमच्याकडून डाएट पॉसिबल नाही होत. तर हे तुमच्या समोर उत्तम उदाहरण आहे. तर तुम्ही अशा प्रकारे डाएट, वर्कआउट आणि प्रॉपर रेस्ट घेऊन तुमचं ट्रान्सफॉर्मेशन करू शकता. तुम्ही कुठेही असा, जगाच्या कोणत्या पण कोपऱ्यात, या 3 गोष्टी जर तुम्ही प्रॉपर फॉलो केल्या तर ट्रान्सफॉर्मेशन पॉसिबल आहे. थँक्यू सर.